शुगर कंट्रोल करण्यासाठी औषधांपेक्षाही योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणं हे अधिक महत्वाचं. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे शुगर कंट्रोल करायला मदत होते का, असं काही जण विचारतात. नक्कीच होते. मुळात इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय, तर काही काळापुरतं अन्न घेणं आणि बाकीचे काही तास हे उपाशी राहणं. यामुळे शुगर नैसर्गिकरित्या कमी व्हायला मदत होते, इन्शुलिनचं कार्य सुधारतं, फॅट बर्न वाढतो आणि एनर्जी तुम्हाला मिळते. पण प्रत्येकाला इंटरमिटेंट फास्टिंग हे सूट होत नाही. जर तुम्ही पित्त प्रकृती असाल तर इतका वेळ उपाशी राहू शकत नाही. मग अशा वेळी त्यांनी थोडं थोडं दिवसातनं 4 ते 5 वेळा खाणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. पण हेच कफ प्रकृती माणूस असेल तर तो इंटरमिटेंट फास्टिंग करू शकतो, त्याला ते करता येतं. वात प्रकृती माणूस असेल तर त्याला इंटरमिटेंट फास्टिंग सोसणार नाही. याप्रमाणे आयुर्वेदानुसार प्रकृतीचा विचार केला तर कुणाला खाण्याची योग्य पद्धत कुठली, 2 वेळाच खावं का 4-5 वेळा खावं का इंटरमिटेंट फास्टिंग करावं, याचं मार्गदर्शन आपल्याला चांगलं मिळतं.